रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सानंद सादर करीत आहोत 3 अंकी धमाल विनोदी नाटक मोरूची मावशी. लेखक आचार्य प्रज्ञात्रे, दिग्दर्शक श्रीयुत संजय आयाचित, सहाय्यक दिग्दर्शक डॉक्टर व्यंकट येलाले, नृत्य दिग्दर्शक श्री विकास डोंगरे, नेपथ्य श्रीयुत संजय आयाचित व नंदू वाकडे. प्रकाश योजना श्री सुधीर राजहंस. ध्वनी संयोजन डॉक्टर सुधीर बनशेळकीकर. रंगभूषा व वेशभूषा श्रीयुत माधव थत्ते, सौ वैशाली ढगे. रंगमंच व्यवस्था श्रीयुत नंदकुमार वाकडे, श्रीयुत गणेश पवार आणि टीम नाट्यस्पंदन. विशेष आभार श्रीयुत शिरीष पोफळे, कुमारी श्रेया आयाचित. सादर करीत आहोत आचार्य आत्रे लिखित, संजय आयाचित दिग्दर्शित मोरूची मावशी. अंक पहिला. सनवीवी प्रेमपत्र लिहिताय की निमंत्रण पत्र? छे 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 छे, एक शब्द सुचायला तयार नाहीये. पत्राची सुरुवातच नाही झाली तर लिहिणार कधी, पाठवणार कधी? साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत प्रेयसीला लिहिताय की तीर्थरूपांना? काही टोकय की खोकय? छे 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 छे, किती वेळ झाला, काही सुचायला तयार नाहीये. आता ना विचारच नाही कर, जे सुचेल ते लिहितो. काय सुचलंय? माझ्या प्रेमळ जीवा. वाह वाह, काय सुचलंय! मगापासून हेच तर सुचत नव्हतं. माझ्या प्रेमळ जीवा, प्रेमळ जीवा. आलो आलो साहेब. तुला कुणी हाक मारली? तुम्हीच नाही का हाक मारली? पळ जीवा, पळ जीवा. आव तिकडे संडासचा पत्र ऐकायला आलं की मला. मूर्खा, मी उशेला पत्र लिहितोय. तिला म्हणालो मी प्रेमळ जीवा म्हणून. तुला नाही हाक मारली पळ जीवा म्हणून. आणि उषा कोण साहेब? आपल्या मोलकर्णीचं नाव तर गंगू आहे ना. मूर्खा, इथं मोलकर्णीचा काय संबंध? मी उषा म्हणून. उषा, माझी प्रेयसी उषा. मागच्या 2 तासापासून मी तिला प्रेमपत्र लिहिण्याचा प्रयत्न करतोय. दिसत नाही तुला? तुमची आहे ना वर. मग प्रेमपत्र कसलं लिहताय? मग आपलं कसं आहे माहित आहे का? कसं? आपलं कुणावर प्रेम बसलं तिचा हात धरायचा आणि येतीच का ग, यो आपला कायदा. छे 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 छे, तुला ती असली तसली पोरगी वाटली की काय? मग तुला सांगू का ती कसली पोरगी आहे ते? वय वय वय. पोरगी नाहीच तसली आहे
मला गटायला हवे. गटम गटम गटम. अरे असली अव्वल हुंडी पोरगी पोरगी. अरे असली अव्वल हुंडी लाखात मिळायची नाही. अरे वरती करून थोबळ वर बघायची शामत नाही. तिच्या डोळ्याची काळी मुंगी जरा कसायला हवी. ही लाखाची अस्सल हुंडी मला वाटायला हवी. वटम वटम. अरे आलतू फालतू पण तिला चालत नाही. चवट पाचीलपणा तिला भावत नाही. ते माझ्या मनात खुपत तिला खपत नाही. माझ्या मनात झालेली पेरणी तिथं रुजायला हवी. या लखाच्या अस्सल कुंडीत या प्रेमाच्या सुंदर कुंडीत गळी फुलायला हवी. पण कळी एकदा फुलली बरं का. कळी एकदा फुलली माझ्या गोड गोड थापाना फुलली. आणि चक्क माझ्या संगतीनं सिनेमाला आली. चक्क सिनेमाला आली. हो पाय करा. थिएटरच्या अंधारी शेजारी शेजारी. थिएटरच्या अंधारी खाटात बसलो शेजारी. ती माझ्या आजूला मिट्टीच्या बाजूला. माझ्या मनातला बाडी तिचा चेहरा लाजूला. शेवटी ठरलं मनाशी ठरलं. शेवटी ठरलं मनाशी ठरलं. हिम्मत करावी. जवळ आलेली संधी जरा हातात धरावी. जरा हातात धरावी. माझ्या मनातली चावट गंमत तिला पटायला हवी. ही लाखाची अस्सल हुंडी मला वटायला हवी. वटम वटम. थिएटरच्या अंधाराचा जरा फायदा घ्यावा. मुकाट्यानं एकच मुका तिचा घ्यावा. केव्हा द्यावा. पर मुका नाही तर नाही. हातच हाती घ्यावा. घ्यावा की द्यावा. घ्यावा की द्यावा. पण हात नाही तर नाही. चुटपुट्टा स्पर्श व्हावा. हात नाही तर नाही. चुटपुट्टा स्पर्श व्हावा. कुठं बरं चटकन पटकन झटकन स्पर्श व्हावा. हा ठरला हा ठरला. पदराला स्पर्श करावा. हात हळूच पदराच्या टोकाशी सहजच न्यावा. हात हळूच पदराच्या टोकाशी सहजच न्यावा. गेला गेला हात तिकडे गेला. पदराच्या टोकी आला. आणखी जवळ गेला. अजून जवळ अजून जवळ गेला. एका एकी जगामध्ये लख उजेड झाला. त्याचा सिनेमा माझा झाला. तरी 2 तास 52 मिनिटं अशी फुकट जावी. पदराच्या टोकाला माझी पोट न लागावी. साधी पोट न लागावी. जिंदगी प्रेमाची आता फुटायला हवी. लाखाची हुंडी ही मला वटायला हवी. आणि कशी वटम. मला वटायला हवी. मग प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम. अरे तो राव बहादूर टोनगे आहे ना तिचा काका. तो उशेला आणि निशेला दोघांना तिकडे या कॉलेजातून काढून घेऊन चालाय रे. त्याच्या गावाकडे जाफराबादला. अरे देवा. मग आता व आता अरे हे समजल्यापासून तर माझ्या डोळ्याची झोप उडून गेली रे. उषा जर माझ्या आयुष्यातून अशी निघून गेली तर मला वेड लागेल रे. आणि अख्खा जन्म मला वेड्यांच्या इस्पितळात काढायला लागेल. अहो साहेब तुम्हाला येड लागल्यावर माझ्यावर नोकरीचं कसं होईल. अरे हट. मला वेड लागल्यानंतर तुझ्या नोकरीचं काय होणार आहे. तू जिवंत आहेस का मेलास याचे मला काही कर्तव्य आहे. चल जा चहा करून आण. केव्हाच माझं एक पत्र लिहायचं राहून गेलं तुझ्यामुळं. युवा तुमचं ते प्रेम पत्र काय मी आण तुझ्या. आलं टाकून. आलं टाकून. हा कुठं बरं होतो मी. माझ्या प्रेमळ जीवा प्रेमळ जीवा
प्रेमळ जीवा. लाडक्या प्राणा, माझ्या लाडक्या प्राणा, माझ्या लाडक्या प्राणा, मोऱ्यात माझ्या. मला लाडक्या प्राणा म्हणायला तुला वेड बीड लागले की काय? आणि तू लेका प्रेमळ जीवा म्हणून कुणाच्या नावानं बोंबलतोयस रे इथं? मी अरे मी हे प्रेमपत्र लिहितोय रे. आणि मी हे प्रेमपत्रच लिहितोय रे. अरे चोरा, तू कुणाला प्रेमपत्र लिहितोयस? अरे ती टोनगी आहे ना. हा? अरे निशा टोनगे, तिला आपल्या वर्गातली नाही का? मी पण टोन गेला. हा? उषा टोन गेला तिच्या मोठ्या बहिणीला. उषा टोनगेला? येस तिच्या मोठ्या बहिणीला? येस. अरे वा भैया वा, वंडरफुल. म्हणजे आपण एकमेकांचे प्रेम साडू होणार. ये रे साडवा. चल हट गाढवा. त्या राव बहादूर टोंग्यानं दोन्ही पोरींना पाठवून दिली ना जाफराबादेला. होशील आडवा. हेच मी त्या निशेला या पत्रात लिहून कळवणार होतो. मग ते करायचं सोडून माझ्या डोंगरावर कशाला येऊन बसलायस? अरे भैया अरे गेले 2 तास असं डोकं खाजून मी माझ्या पत्राची काय सुंदर सुरुवात केली होती रे. वा. हाय 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 हाय. माझ्या लाडक्या प्राणा म्हणून तेवढ्यात पोस्टमननं हे दुसरं पत्र माझ्या हातात आणून दिलं. हे कुणाचं पत्र? हे माझ्या मावशीच्या प्रायव्हेट सेक्रेटरी बाईंचं. प्रायव्हेट सेक्रेटरीचं? अरे प्रायव्हेट सेक्रेटरी ठेवायला तुझी मावशी काय राणी बिनी लागून गेली काय कुठल्या संस्थांची? अरे मध्य भारतामध्ये कांदा नावाचं एक लहानसं संस्थान आहे. त्या संस्थानाची राणी ही माझी मावशी. काय रे मोऱ्या, काय भांग बिंग प्यायलायस की काय? ए, म्हणजे काल की परवा त्या लंडनहून विमानानं मुंबईला आल्याचं मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचलं होतं. त्या हर हायनेस देवी कनकलक्ष्मी ऑफ कांदा त्या तुझ्या मावशी सख्खी मावशी म्हणजे बहिणीची धाकटी आई. म्हणजे आईची धाकटी बहीण. तू फाजीलपणा बंद कर तू. अरे उषा कधी आलीस? कसा आलास वैष्णवीवर? पण काय रे मोऱ्या, तुझी महाराष्ट्रातली मावशी त्या मध्य भारतातल्या संस्थांची राणी कशी काय झाली? भैया ती अशी अद्भुत रम्य कादंबरीच आहे रे. कादंबरी आहे का? मग तू वाच, मी आपला चहा पितो. वाचतो नाही, ऐकवतो. ऐक. अडम तडम तडतड बाजा, संस्थानाचा एक राजा. मावशी राणी झाली कशी त्याची तुला सांगतो मजा, सांगतो मजा. मावशीर माझी मावशीर फार हौशी. त्या मानानं खूपच शिकली घेऊन त्रास. आणि मावशी एके दिवशी झाली पास, बीए पास. तिला नोकरीची लागली आस, पण नोकरी हवी होती खास. तिला नोकरी हवी होती खास. एकदा पेपर वाचित होती, त्यात काहीतरी शोधित होती. तिला हवं ते शोधित होती. तिला हवं ते हा तिला मिळालं त्या पेपरात. तिला मिळालं त्या पेपरात. जाहिरात पेपरात. एक संस्थान होत कांदा, तिथं झाला होता जरा वांधा. कांदा संस्थानची राजकन्या राजकुंवर धनलक्ष्मी यांना शिकवण्याकरता एका मास्तरणीची ताकद करत आहे. भेटा अगर लिहा. मग काय केलं? सहज अर्ज टाकला
पोरगी सासूर वाशीण झाली आणि राजाची राणी वर्षाच्या आतच स्वर्गवासीण झाली, स्वर्गवासीण झाली. आहा. राजाची वारली बायको, वारली बायको. हा. म्हाताऱ्या राजानं विचार केला, आपले को फिकीर बायको, अरे आपले को फिकीर बायको. काय केलं? त्यानं मावशीला घातली मागणी, घातली मागणी, घातली मागणी. मावशी झाली राणी, त्याची राणी, त्याची राणी. अरे 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 म्हातारा राजा, अरे 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 म्हातारा राजा. कांदा सुशांता म्हातारा राजा, अडम तडम तडतड बाजा. मावशीचं भोग. त्याला कोण रडे जो अकाली मरे, त्याला कोण रडे जो अकाली मरे. कांदा सौख्य भरे, कांदा सौख्य भरे, कांदा सौख्य भरे. संपलं अरे वय वय काय का द्या चारा ना. चाराने मागतो चल चल आतमध्ये चाराने मागतो. तर भैया हा माझी मावशी त्या संस्थानाची राणी कशी झाली त्याचा हा थोडक्यात इतिहास आहे. काय रे मोऱ्या, हा. तुझ्या मावशीला काही मुलगा बिलगा अरे कसा होणार? का? लग्नाच्या वेळी त्या महाराजांचं वय होतं 70 वर्षांचं आणि मावशी होती 25 वर्षांची. शिवाय लग्नानंतर 4च महिन्यात महाराज बॅक टू पॅव्हेलियन. मोऱ्या, मावशीनं पत्रात लिहिलं तरी काय? अरे हो, अरे ती आज मला पहिल्यांदा भेटायला येणार आहे इथं. पहिल्यांदा? अरे हो ना, हे बघ हा. आज दुपारी हा. 12:30 वाजता हम्म. हर हायनेस देवी कनकलक्ष्मी ऑफ कांदा आपल्या निवासस्थानी येतील आणि आपल्या समवेत दुपारचे भोजन करून तिथेच तास 2 तास विश्रांती घेतील. आपली एस चित्रे चटणी चिटणीस. म्हणजे मोऱ्या आता 1-2-2.5 तासाचा अवकाश राहिला की फक्त मावशीला यायला. अरे मी तेच म्हणतोय तुला भैया, एकदा ती मावशी इथं आली हा आणि तिच्या सत्कारामध्ये आपला हा आजचा दिवस गेला हा तर आपण आपली ही प्रेमपत्र लिहायची केव्हा, हा ती त्यांना पाठवायची केव्हा, हा त्यांची उत्तर येणार केव्हा आणि आणि आपल्याला मज्जा मज्जा केव्हा करायला मिळणार रे. गाठ गाठ बसेल. आईला बसली गाठ. मज्जा मज्जा करायची ना, बस बसून करायची मज्जा. पत्र गेल्याला पत्र हा कर सुरू. वर मोठा श्री काढ. वर हवेत नाही, पेपरवर. हवेत श्री काढतायत. हो हो डाव्या कोपऱ्यातली अत्यंत जरुरीच. हा डाव्या हा हा उजव्या कोपऱ्यात आजची तारीख टाक हा आणि खाली वेळ टाक आत्ताची. हा टाकली. कर सुरू. हा प्रिय निशा ताई. प्रिय निशा ताई. निशा ताई कोण? तुझी निशा टोनगे रे. आणि तिला मी ताई म्हणू? मग लागला निकाल माझ्या प्रेमाचा. मोऱ्या, हे प्रेमपत्र नाही, निमंत्रण पत्र आहे. अरे म्हणून काय झालं? ताई. त्याच्यापेक्षा प्रिय मिस निशा टोनगे असं लिहून आपण. बर ठीक आहे. लिह. प्रिय मिस निशा टोनगे, आज दुपारी ठीक 12:30 वाजता आमच्या परमपूज्य मावशी मावशी हर हायन्स देवी कनक लक्ष्मी ऑफ कांदा ऑफ कान कान कन कान कवर टिंब. तुझं मराठी कच्चा आहे माहिती आहे मला. कंसात मध्य प्रदेश. कवर टिंब. कानाखाली टिंब काढील. कंस कंस त्याच्या आतमध्ये. कंसाच्या आत टिंब.
कंसाच्या आत मध्य प्रदेश. हा असे होय ते कंसात मध्य प्रदेश हा, या आमच्या निवासस्थानी भोजनासाठी येणार आहे त तत्प्रसंगी त्यात प्रसंगी आपण व आपल्या मोठ्या भगिनी भगिनी उषा देवी. कोण? उषा देवी रे. अरे चोरा, माझी ती ताई आणि तुझी ती उषा देवी. राईट, उषा देवी यांनी भोजनासाठी उपस्थित राहावे राहावे व आपल्या पंक्तीचा आम्हाला लाभ द्यावा. द्यावा. तर खाली सगळी दादा भैया मोरारजी हा. म्हणजे मोरेश्वर पर्वते पर्वते. आणते. काय आता? मित्राच्या विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे. अगत्याच्या खाली 2 रेषा. आपला भैया डोंगरे. आपला भैया डोंगरे. आता तुझं हे शेपूट कशाला? त्याच्याशिवाय उषा कशी येणार रे? तिला कळायला नको मी पण आहे या पंक्तीला म्हणून. वा भैया वा. अरे तुला मला अक्षरशः असं डोक्यावर घेऊन नाचावंसं वाटतंय रे. इंटेलिजंट डोंगरे. इंटेलिजंट डोंगरे. 3दा नापास का झालास रे? आमच्या वेळी पेपर फुटत नव्हते रे. जीवा आलो साहेब. इकडे. हे पत्र आपल्या माळ्याच्या हातामध्ये द्यायचं. आणि त्याला म्हणावं सायकल घेऊन ताबडतोब निघ. सायकल. आणि ते आगीच्या बंबासमोर राव बहादूर टोनगे वकील राहतात ना, त्यांच्या हातात दे. त्यांच्या नाही, त्यांच्या पुतण्या उषा आणि निशा त्यांच्या हातात हे पत्र द्यायचं. आणि हा तो टोनगे जर समोर असेल ना तर त्याच्यात समोर नको लिहू म्हणा आपण. आता जायचं, पत्र त्याच्या हातात द्यायचं आणि उत्तर घेऊन ताबडतोब वापस यायचं. समजलं? होय. चला चला, निघा. निघा सुनील. निघा निघा निघा. मोऱ्या इकडे. ते कसं आहे मोऱ्या, प्रेमाच्या गोष्टी अशा पत्रोपत्री होत नसतात. त्यामुळे आपण त्यांना इथं बोलावू आणि समोरासमोर विचारू. अगदी बरोबर आहे तुझं. बोला हो की नाही. त्या इथं आल्या ना हा. एकदम डायरेक्ट विचारूनच टाकू त्यांना. हा. तुमचं आमच्यावर प्रेम आहे ना? ऐ, खाली खाली खाली. ए तुमचं आमच्यावर प्रेम आहे ना? अरे आला. अहो साहेब, आला सुत्त घेऊन. आता ते मायाच्या हातात पत्र दिलंय. हा. आता तो जाणार आणि मग उत्तर घेऊन शान येणार. जीवा हं? हात बघू तुझा. ठीक आहे की. अंगठी छान आहे रे तुझी. 24 कार्ट आहे. कॅरेट कॅरेट म्हणतात त्याला. तेच ते. किती तोळ्याची आहे रे? असं 1.5 तोळ्याची. अरे वा 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 वा. जीवा, इकडे एक काम कर. आपल्या वाण्याच्या दुकानात जा आणि त्याच्याकडे ही अंगठी गहाण ठेवून. साहेब मला वाटलं तुमचा डोळा आहे माझ्या अंगठीवर म्हणून. साला बकवास करू नकोस. मनी ऑर्डर आली की व्याजासहित पैसे वापस करून टाकेन तुझे. हा. आता त्या वाण्याच्या दुकानात जायचं, त्याच्याकडे ही अंगठी गहाण ठेवायची आणि त्याच्याकडून 50 रुपये काढ. 50? कशाला 50? सांगतो ना. हा, तिथून तुला त्या लकी रेस्टॉरंट मध्ये जायचंय आणि तिथून 9 माणसांचं जेवण घेऊन यायचं. 9? कशाला 9? जिथं चालत नाही तिथं नको ना लावू. चला निघा. साहेब हा. मी काय म्हणतो, तुमची मनी ऑर्डर नाही आली तर? कर्मदरिद्र्या जीव्या, विचारायला शरम कशी वाटत नाही तुला? तुला माहिती नाही तर आज कोण येणार आहे? मोर साहेबाची मावशी. मावशी? मग अशी टन 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 करून काय ऐकलंस? हर हायनेस देवी कनक लक्ष्मी ऑफ कांदा, सेंट्रल इंडिया. अरे राणी साहेब येणार आहे तिथं, राणी साहेब. आणि तू जर राणी साहेबांची उत्तम बडदास्त ठेवलीस ना
तर राणी साहेबाच्या खुश होतील तुझ्यावर आणि आपल्या गळ्यातला कंठा असा काढतील आणि असा भिरकावून देतील तुझ्या अंगावर. वा, जन्माचं दारिद्र्य नाहीच होईल तुझ्या. काय माझ्या मनी ऑर्डरची वाट बघतोय. चला निघा. चला चला कंटा मिळाला ना. चला चला चला. गेला गेला. चला पैशाचा प्रश्न तर सुटला. इंटेलिजंट डोंगरे. आता पुरे. हा, अरे पण मी काय म्हणतो, काय मी काय म्हणतो, काय? आपल्या त्या 2 पोरी जर इथं आल्याच नाहीत तर हे, आपली पत्र गेल्यानंतर त्या येणार नाही. काय विषय नाही त्यांची. अरे त्या काय, त्यांचा काका पण येईल. बापरे, म्हणजे तो टोन का मग मेलोच आपण दोघे जण. बिनकामाच्या शंका कुशंका काढू नकोस बरं का आता. आणि हा, आता मी काय सांगतोय ते जरा नीट समजावून घेऊ नाही. हा? राणी साहेब एकदा इथं आल्या आणि त्यांची जेवण झाली की तू आणि निशा दोघे जण राणी साहेबांना आपलं कॉलेज दाखवायला, कॉलेजची बिल्डिंग दाखव, आपला बाग दाखव, लायब्ररी दाखव, जिमखाना दाखव. काय रंग लावला रे त्याला. रंग पण दाखव. आणि तू काय करणार आहे मग. मी हा? मी आणि उषा दोघे जण गुलगुल गुलगुल. तेवढ्याच आम्हाला एकांत मिळेल रे. आणि मग भैया साहेब मला आणि निशाला गुलगुलू 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 करायला केव्हा मिळणार आहे. ए सांग ना, सांग ना, सांग ना. त्याचा मी विचार नाही केला. कशाला करशील, कशाला करशील. स्वतःचं काम भागलं की झालं. अरे भैया, अरे पण मी काय म्हणतो, एकदा ती मावशी इथं आली ना तर 2 पोरीशी बोलायला आपल्याला वेळच नाही मिळणार. अरे खरंच की याचा विचार करायला लागेल. अरे अभी बोलो ना, अभी बोलो. इंटेलिजेंट डोंगरे, अभी मेरे ध्यान में आ गया, तुम जिंदा क्यों ना पास हो गए. अरे छाट, असल्या संकटांना घाबरणारा नाही हा डोंगरे. खंडाळ्याच्या घाटाला पहिला बोगदा पाडणाऱ्या डोंगरे इंजिनियरचा पंतू आहे मी. पण तू ये तू काय, तू आपला काय ते. हे बघ सुचली आयडिया. राणी साहेब इथं आल्या, त्यांना गप्पांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी कुणीतरी माणूस इथं असावा. आणि तो माणूस आपल्या विश्वासातला हवा. आपल्या जीवालाच उभा केला तर पोट घाल. हा, मग भांडी कोण घासणार. तू घास. तेही खरंच आहे ना. चल चल चल, दुसरा विचार कर, दुसरा विचार. सुचली आयडिया. हा, बंड्या बंड्या ढगमवा. बंड्या ढगमवा. तो नागपूरचा. Yes. अरे आत्ता घेऊन येतो त्याला. अरे माई, अंदाज का उत्तर. भैया भैया, उत्तर उत्तर आलं. 3 cheers. अरे हिपे. हुर्रे, हुर्रे. बघू चल चल चल. बघू 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 निवास. अरे चल. मला बघू दे. बघ 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 बघ. मी लिहायला सांगितलं ना. मी अरे वाचणार. चल चल, पत्र मी लिहिलंय, मी वाचणार पहिल्यांदा. दोघे जण मिळून वाच. म्हणजे कॉम्प्रोमाइज. येस. ओके. सप्रेम नमस्कार. आपले निमंत्रणाचे पत्र मिळाले त्याबद्दल धन्यवाद. 1 तासाच्या आत आम्ही तिथे आलो. ए, चल. घाणेरडा. राणी साहेबांना नमस्कार. आपल्या उषा आणि निशा. आपल्या भैया, आपल्या तुझ्याने माझ्या. अरे निशाही येणार. अरे उषाही येणार. अरे निशाही येणार. अरे उषाही येणार. अरे दोघी जणी आल्यावर मजा मजा येणार. दोघी जणी आल्यावर मजा मजा येणार. निशाही येणार. अरे उषाही येणार. जेवण आणलं साहेब. जेवण आठव, जेवण चल, आठव जेवण. मोठ्यानं बोलायचं काम नाही साहेब. जेवण आणलंस ना. किती पैसे उरले. 9 टाटाचे 27 रुपये. बर. 2 रुपयाचं कोल्ड्रिंक. आण आण आण. मी आपलं
शी. 1 रुपयाचं पान सुपारी सिगरेट त्या बी म्याच घेतलं हे 20 रुपये राहिले ती ते जेवण मध्ये नेऊन ठेव आणि लगेच ताबडतोब निघायचंय. ते काका कुवा अपार्टमेंट मध्ये बंड्या ढगमवार साहेब राहतात ना, त्यांना घेऊन लगेच सोबत घेऊन परत यायचं. समजलं? चला निघा. बोटाकडे काय बघतोय? पण माझी अंगठी गेली ना. अरे माझं काम होऊ दे. तुझ्या हाताच्या काय पायाच्या बोटात अंगठ्या घालतो. चला निघा. बघा बरं साहेब, नाही तर अंगठी राहायची बाजूला अंगठ्या चौकायची पाळी यायची माझ्यावर. आता निघ. आले वाटते तुमच्या ढक्कमवार साहेब. अरे भैया तू पण आहेस का? अरे वा 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 बरं झालं यार दोघे भेटलात तुम्ही. अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अरे जीवा आताच तुला बोलवायला निघाला होता. अरे कसलं 100 वर्ष आयुष्य घेऊन बसलास भैया? अरे तिकडे माझी 100 भरायची वेळ आली. काय झालं? काय झालं? अरे माझं 2 महिन्याचं भाडं थकलंय. भाडं थकलंय. झालं भाडं थकलंय म्हटल्यावर ओळवलंय मला. अरे तो मालकाचं भैया अरे माझं सामान बाहेर काढायला आलं. मी त्याला समजून सांगितलं. म्हटलं भैया सबूर करो, वो मेरा दोस्त है भैया और मोर्या खानदानी श्रीमंत है, उनके पास उनसे 20 रुपए लेके मैं तुमको दे दूंगा. उसमें क्या है? टाकू ना यार, टाकू ना 10-10 रुपये यार, टाकू ना. मोऱ्या जा तुझ्या खोलीतून 20 रुपये आण आणि देऊन टाक. अरे हर 20 खायला पैसे नाहीत माझ्याजवळ. 20 रुपये आणून दे. चल. जीवा आलो साहेब. तुझ्याकडे 20 रुपये असतील तर देऊन टाक ढगमवार साहेबाला. आता मलाच गहाण टाका तुम्ही. भैया मोर्या आणि विचार कर. अरे अवघ्या 20 रुपयाकरता तुमचा एक मित्र बेघर होतो. अरे आज माझ्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर येणार नाही कशावर? हा? अरे आज तुम मुझको 7 दो, कल मैं तुमको 8 ही दूंगा. बंड्या ही नौटंकी काही कामाची नाही. पैशाची सोडून कसली पण मदत माग. तुम्हाला माझी दया येत नाही? नाही तुम्हाला माझी दया येत नाही ना? ठीक आहे. नाही आता माझी जागा गेली की सामान आणून इथं येऊन मुक्काम ठोकतो. माझ्या बाबा तुझी कायमची बॅग नको इथं. त्याच्यापेक्षा तुला 20 रुपये दिलेले परवडले. आता कशी आलाच वट्टीवर? एका अटीवर मिळतील पैसे. अटीवर? कोणत्या? आज दुपारी हा. म्हणजे आत्ता बर तुला आमच्या सोबत इथं जेवणासाठी थांबायला लागेल. ही कसली अट? अरे तू म्हणालास तर 1 दिवसच काय, 1 महिनाभर सकाळ संध्याकाळी इथून धुण्याची तयारी आपली. पैसे दे लवकर, पैसे दे लवकर. पैसे तुझ्या हातात मिळणार नाही. अरे त्याला काय अर्थ आणि आहे? हा तुला इथून हालता सुद्धा येणार नाही. म्हणजे जीवा इकडे आलो साहेब. हे घे 20 रुपये. तुझ्यासाठी नाहीये. ते ढगमवार साहेबाच्या अपार्टमेंट वर जायचं. त्यांचा तो भैया आहे ना तिथला, त्याच्या हातामध्ये द्यायचे ते 20 रुपये. आणि हा भाड्याची पावती घेऊन वापस परत यायचं. 2 महिन्याचं भाडं बरं काय तुला, आणि पावती आणायची. बरं भैया आता इथे किती वेळ थांबावं लागणार मला? अजून 1-1 तास अवकाश आहे आपल्या जेवणाला. हे आणि त्याच्यानंतर 2-2.5 तास तर आपल्या गप्पा चालतीलच की. अरे म्हणजे 3 वाजेपर्यंत? छे 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 छे, नाही हा? नाही जमणार यार. अरे काय झालं? अरे आज आमच्या नाटकाची रंगीत तालीम आहे. नाटक? हा नाटक. येस. वा कोणता? हेल्मेट. नाही हॅम्लेट 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 हॅम्लेट. हो. आणि त्याच्यात तुझं कसलं काम आहे? हॅम्लेटच्या आईचं. म्हणजे स्त्री पाठ करणार आहेस पण की तू. हसायला काय झालं? अरे माझा स्त्री पाठ पाहिलं का कधी? मॅड हॉल मॅड. अरे ते मोठे मोठे स्त्री पार्टी स्त्री वेश घेऊन हळदी कुंकवाला गेल्याच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण मी काय केलं माहितीये का? अरे एकदा स्त्री वेश घेऊन हळदी कुंकवाला गेलो आणि तिथल्या हळदी कुंकू वाटणाऱ्या पोरीला घेऊन पसार झालो. कमाल आहे तुझी. अरे पण तुझी ती रंगीत तालीम आहे कधी?
आहे रात्री रे पण तो राणीचा मेकअप मला करून पाहायला पाहिजे ना. त्यासाठी मेकअपचं सगळं सामान या बॅग मध्ये घेऊन थिएटरकडे निघालो. तर रस्त्यामध्ये त्या धट्टीगण भैयानं अडवलं. काय तू नाही रे, तो भैया. तो शिकलेला आहे, अक्कल आहे त्याला. तुला मेकअप करून बघायचं ना. हो. ते बॅग उचल. हा. त्या मोऱ्याची खोली तिकडे रिकामी पडली आहे. वरती. तिकडे काय करायचं ते करत बस जाऊन. हो, चल. वाटलंच तर तुझ्या वस्त्रभूषेमध्ये आम्ही मदत करतो ना तुला. मी अशा निऱ्या घालतो 1 2 3 4 5. आणि मी पदर टाकायला 6 7 8 9 10. ईश्वर, बायका कपडे करीत असताना पुरुषांनी यायचं नाही. ए, पण तुम्ही आज जेवायची काय भानगड काढली? अरे माझी मावशी येणार आहे जेवायला आज. तुझी मावशी येणार आहे. हो. माझं काय का? अरे तुझं काय का? हा? अरे तुझ्यासारखा गमत्या आणि विनोदी माणूस पंक्तीला असल्याशिवाय त्याच्या मावशीची करमणूक कशी करणार आहे? खायला या फडतूस मोऱ्याच्या मावशीची करमणूक करण्याकरता तुम्ही मला बोला. अशी कोण लागून गेली या मोऱ्याची मावशी? ए नाटक्या, अशी कोण लागून गेलीये? तू काय समजतोस का रे माझ्या मावशीला? हा? अरे एका संस्थांची राणी आहे त्याची मावशी. राणी या मोऱ्याची मावशी आणि राणी कसली इस्पिकची का पदामची? हे फाजीलपणा बंद कर. हर हायनेस देवी कनक लक्ष्मी ऑफ कांदा, सेंट्रल इंडिया. नाव ऐकलंय का कधी? कांदा? अरे एका संस्थांचं नाव आहे ते. संस्थांचं नाव आणि कांदा? हा. भयानकच असलं पाहिजे तुझे संस्थान. बरे हे मोऱ्या वय काय रे तुझ्या मावशीचं? होय, हा? असेल 42 43. आई ग. अरे मग तिच्या शेजारी बसून मला जेवण कसं जाणार रे? आणखी 2 मुली पण येणार आहेत. मुली येणारच. अरे मग अगोदर नाही का सांगायचं यार. मुली असल्याखेरीज मजा कशी येणार जेवायला? हे पण तिसाला चांगले आहेत ना? बरं आहे. ए मोऱ्या, किती मुली येणार आहे म्हणालच? 1 2 1 2 2. आपलं 2. आयला म्हणजे तुम्ही दोघांनी आपापली सोय केलीत आणि मला रे मला देणार त्या म्हाताऱ्या कांदेवालीच्या तोंडी. अरे हट, मला नाही जमणार. तुम्ही आईश करणार आणि मला त्या म्हाताऱ्या हट. हे बस. कसं आहे बंड्या, हा. आम्ही त्या दोन्ही पोरींच्या अकंठ प्रेमात बुडालोय रे. अरे पंड्या, त्याच्याशिवाय आम्हाला जगणं अशक्यप्राय आहे. अरे बापरे. आणि त्याच्यामुळं आज इथं त्यांना बोलावून हा. काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरवलाय. त्यामुळे तुला थांबायला लागेल रे बंड्या. आलं लक्ष. म्हणजे तुमचं असं म्हणणं की मी तुम्हा दोघांच्या वतीनं त्या मुलींच्याकडे प्रेम याचना करायची. काय गद्द आहेस रे? हा? म्हणजे आमच्या वतीनं हा. आमच्या पोरींकडं तू प्रेम याचना करणार? मग मग प्रेम कशाशी खातात याची कल्पना तरी आहे का तुला? हो, अरे वा. म्हणजे प्रेमाचा अनुभव फक्त तुम्हालाच हा. आणि आम्हाला नाही. अरे देवाने तुम्हालाच तेवढी काळजी दिलीत आणि आमच्या इथं काय पावाचा तुकडा आहे? म्हणजे तुला म्हणायचंय काय की तू पण आमच्या प्रमाणे प्रेमात बिमात पडलायस की काय? अरे नुसता पडलो नाही भैया. हा. गेली 6 महिने या प्रेमाच्या भवऱ्यात वर खाली वर गटांगळ्या खातोय, नुसत्या गटांगळ्या. गटांगळ्या? ठीक आहे, पण तुझ्या या प्रेमाचा भोवरा आहे तरी कुठं पण? अरे हे 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. वडील आजारी पडले म्हणून नागपूरला रेल्वेने निघालो. हा. फर्स्ट क्लास नाही, फर्स्ट क्लास नाही, नेहमीप्रमाणे हा. विदाऊट तिकीट. अरे तेच ते. आतापर्यंत एवढा विदाऊट तिकीट प्रवास केला, पण एकदाही त्या टीसीच्या हातात सापडलो नाही. पण नेमकं त्या दिवशी टीसीने मला पकडलं. बापरे. हा. आणि या संकटातून मला कोणी वाचवलं असेल? कोणी? अरे एका मुलीनं. अरे वा. त्या मुलीनं माझा नागपूर पर्यंत डबल चार्ज भरला तर भरलाच, शिवाय वर खर्चासाठी म्हणून 25 रुपये दिले. ए, शाबास. याच वेळी मी ठरवलं काय? की लग्न करणार याच मुलीशी. अरे संसारात बायको कशी पाहिजे? जी आपला नवऱ्याचा सगळा खर्च स्वतः करेल. अरे बंड्या. तुझं ठीक आहे, तिचं प्रेम बसलंय का तुझ्यावर? हा. काय बावटेस रे. त्याशिवाय का तिने माझ्यासाठी एवढा पैसा खर्च केला. आणि भैया मी पण तिला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून असं इम्प्रेशन मारलं म्हणतोस. हा? पण काय रे बंड्या,
तुझ्या या प्रेमाच्या गटांगळीचं नाव काय? संध्या. आहा. अरे तिचं नुसतं नाव जरी काढलं तरी मेंदू बेहोश होऊन कवटीच्या आत कडबडा लोळायला लागतो यार, लोळायला लागतो. सध्या कुठं आहे ती? कोण कवटी? कवटी नाही रे, कवट्या. ती संध्या कुठे आहे? अरे तोच तर घोटाळा झाला नाही यार. आणि काय झालं, तिने मला तिचा पत्ता दिला होता रे, पण माझ्याकडून कुठेतरी तो हरवला. नेहमीप्रमाणे. अहो साहेब, काय? ते बाहेर 2 पोरी आल्या ती. कोण? अहो कोण काय कोण? तुमच्या त्या दोघी. भांड्यामध्ये हे मला बघू दे, मला बघू दे पहिला. काय बोलू? गुड मॉर्निंग. नमस्ते. जय हिंद. वेळ आहे तो थोडासा. वेळ नाही ना झाला आम्हाला यायला. नाही, आम्ही मगापासूनच तुमची वाट बघतोय. बसा ना, बसा बसा, तुम्ही बसा. बसा ना, बसा. आम्हाला वाटलं तुम्ही आता काही येणारच नाही. असं कसं? एवढ्या अगत्याने तुम्ही आम्हाला बोलावलं आणि त्यात आमचे काका इथे नाहीत. अरे च्छा, हे आम्हाला माहितीच नव्हतं. नाहीतर आम्हीच नसतो का आलो तुम्हाला घ्यायला. कुठं गेलेत, कुठं तुमचे काका? शेजारच्या गावी गेलेत ते स्थळ पाहायला. कुणासाठी? माझ्यासाठी नाही काही, मग माझ्यासाठी पण नाही काही, त्यांच्यासाठी स्वतःसाठी. काय? आणि या वयात स्वतःसाठी आणि यावत? हो, 3 बायका मेल्या तरी त्यांची लग्नाची हौस काही फिटतच नाही बाई. भलतेच रंगेल दिसतायत तुमचे काका. आणि आपल्याला प्रेम करायला मात्र त्यांची बंदी. आणि त्याच्यासाठी या 2 पोरींची जाफराबादेला उचल मागणी. उद्या संध्याकाळच्या एक्सप्रेसनी आम्ही निघणार. आजचा आमचा हा शेवटचाच दिवस म्हणा. इथून सारं हे सोडून जाण्याच्या विचाराने तर मला अगदी रडू येते. ए, चुप! मला घेत नाही सोबत. माझा अभ्यास कसा होणार आता? मी आयुष्यभर इंटरच्याच परीक्षेला बसणार नव्हते. तुम्ही दोघी या कॉलेजातून निघून गेल्याच्या नंतर वर्गात आम्ही पाहायचं कुणाच्या तोंडाकडे. याच्या म्हणजे बाकाकडे का फळ्याकडे असं का त्या प्रोफेसराच्या खप्पड चेहऱ्याकडं? असले स्वार्थी आणि दुष्ट आहेत आमचे काका. त्यांनी आमच्या दोघींच्या आयुष्याचा काही खानाच करून टाकलाय. मोऱ्या इकडे. अरे काय आता हे असंच करतो हा नेहमी. इकडे रे. आलोच. यांच्या आणि आपल्या लग्नाचं देव सुपारी ठेवून बसवायला लागायला नको म्हणून स्वतःच्या डोक्यावर अक्षता टाकायला गेला नाही ना काका. ऐकतायत? विश्व कशाचा कशाला नाही पत्ता आणि भलतच काय बोलता. केवढ्या मोठ्याने हसता. मावशींनी तिकडं ऐकलं तर त्या काय म्हणतील? मावशी? कोण मावशी? तुमच्या मावशी हो, त्या हर हायनेस राणी साहेब ऑफ कांदा. मावशी आलं नाही अजून. विश्व मावशी आल्या नाहीत अजून. आम्हाला तर वाटलं तिकडे तुमच्या खोलीत कपडे करतायत. नाही, कपडे करतायत पण त्या मावशी नाही येत. मावशी येतीलच इतक्यात. तुम्ही बसा ना. विश्व इथं बाई माणूस कोणी नाही, असं कसं बसायचं? असं बसायचं. तुम्ही बाई आहात आणि आम्ही माणूस. झालं की बाई माणूस बसायचं. लोक काय म्हणतील? काकांना कळालं तर समाज काय म्हणेल? समाज काय म्हणेल? हिचं शिक्षण काय? ही बोलतीये काय? तो लहान आहे अजून. चला
चल ग निशा आम्ही येतो आता जाऊ येतीलच तोपर्यंत मावशी अहो पण तुमचं आमच्यावर प्रेम आहे ना. काय म्हणालात काय म्हणालात आमचं तुमच्यावर प्रेम आहे ना ऐकलंस का गं? हे म्हणतात आपलं यांच्यावर प्रेम आहे ना नाही नाही चिडू नका माफ करा काही चुकलं का विचार नाही करून काही चुकलं का एक शब्द बोलू नका एक शब्द बोलू नका म्हणे प्रेमी आम्ही प्रेमी आम्ही प्रेमी आम्ही प्रेमी मजनू रांझा नव्हते नागर यांच्यासारखे पुढे नुसते मोठे करता डोळे खसतो यांचा धीर आम्ही प्रेमी आम्ही प्रेमी मग आम्ही काय करावे आम्ही काय करावे तिला घेऊन कुठल्या तरी बागेमध्ये जावे गुल्लू गुल्लू गोड बोलून तिला हसवावे आकाशीचे उन्हाळ रंगी ढग बघता बघता हळूच तिचे नाजूक हात हातामध्ये घ्यावे चटकन कानाखाली आमच्या सारखं वाजवावे साधे कामा पाठाने सा चटकन कानाखाली आमच्या सारखं वाजवावे तिने गाल रंगवावे काय झालं कसला धीर आम्ही प्रेमी आम्ही प्रेमी आम्ही प्रेमी आम्ही प्रेमी सिनेमातला हिरो कसा मस्त डेअरिंग करतो सिनेमातला हिरो कसा मस्त डेअरिंग करतो तिला हॉटेलात नेतो कसा हळवा हळवा होतो कसा हळवा हळवा होतो Darling, do you love me? Do you love me? Yes, darling, I love you. I love you. I love you. तिने त्या हॉटेलात काय हवं ते मागावेत आणि मोठे बिल पाहून आमचे डोळे चकणे व्हावेत आमचे पाय पटावे हे काय डोंबल देणार हे तर वेळे पीर आम्ही प्रेमी आम्ही प्रेमी मग असे करावे कसे दिवसा ढवळ्यात हे तिच्या घरात धडकावे छाती काढून नीटपणाने सरळ सांगावे आम्ही प्रेम करतो आम्ही प्रेम करतो आम्ही प्रेम करतो आम्ही प्रेम करतो काका बिका कुछ नहीं मालूम त्याला कोण करतो आम्ही प्रेम करतो आम्ही प्रेम करतो काका अशा वेळी म्हणे स्वतः काढतो काय काका अशा वेळी म्हणे स्वतः काढतो पिस्तुलही वापरतो हट तुझी कसला धीर आम्ही प्रेमी आम्ही प्रेमी मी म्हणते हे जमत नसेल तर जीव द्यावा पाठीवर पाण्यामध्ये जीव द्यावा जीव द्यावा म्हणे जीव द्यावा अरे जीव लावण्याकरता एक चान्स तरी द्यावा एक चान्स तरी द्यावा एक चान्स द्यावा एक चान्स द्यावा पाहिलंच पाहिलंच आणखी थोड्या वेळ इथं थांबल्या असत्या तर त्यांचा काय विनयभंग होणार होता. अरे झाला असता विनयभंग म्हणजे झाला असता विनयभंग तर तो काय तिसऱ्याच हातून होणार होता आपल्याच हातून होणार होता ना काय म्हणाली डार्लिंग डू यू लव मी. येस डार्लिंग आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू मावशी कधी येणार. अरे हो बरं झालं मी काय करतो भैया मी त्या कोपऱ्यावर जातो हा. आणि या दोन पोरांवर अशी बारीक नजर ठेवतो बारीक डोळे उघड उघड्या डोळ्याने नजर ठेव. हो अरे आलोच आत्ता जाऊन अरे भैया महत्वाचं सांगायचं राहूनच गेलं झाडून काढे सगळं
काका डोंगरे होय होय तुम्ही बसा मी आणतो बोलवून त्यांना. ठीक आहे. काका तुम्ही कशाला आलात? म्हणजे तुम्ही कधी आलात काही कळवलं वगैरे नाही? अरे भैया बोलून चालून आम्ही लष्करी माणसं, एकदा बेट ठरला म्हणजे ठरला. क्विक मार्च. लगेच जाणार आहे? म्हणजे सामान बिमान दिसत नाहीये काही. अरे सामान ठेवलंय रेल्वे स्टेशन समोरच्या हॉटेलमध्ये. बर. मगाशी बंगलोर मेलने आलो. हा. प्रथम तुझ्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गेलो. तिथे मला तुझा हा पत्ता कळला. पण भैया हा पत्ता सापडता सापडता 1 तास गेला माझा. अरे रे रे रे. याच कॉलेजमध्ये मीही इंग्रजीचा प्रोफेसर होतो 23 इयर्स बॅक. हो. पण भैया त्यावेळच्या वातावरणात आणि आत्ताच्या वातावरणात बराच फरक झाला रे. मग आणि काय रे हे वसतिगृह दिसत नाही, कुणाचा तरी बंगला दिसतोय. ते कसं आहे काका की वसतिगृहात अभ्यासच होत नाही, त्यामुळे मी आणि माझ्या एका मित्राने हा बंगलाच भाड्यावर घेऊन टाकलाय. वा छान. म्हणजे इथं फार जोरात अभ्यास चालू असणार तुमचा. हो. हे सिगरेटचं पाकिट, ही सिनेमाची पुस्तकं आणि हे नट्यांचे पोस्टर्स पाहता माझ्या मनात मुळी शंकाच उरली नाही. आणि काय रे भैया हे फर्निचर सुद्धा सुंदर दिसतंय. ते पण भाड्याचं आहे. भाड्याचं? हो. याचा अर्थ 150 रुपये मी पाठवत असलेले पुरत नसतील तुला. या महिन्याची मनी ऑर्डर आली नाही काका? अरे म्हणून तर मी आलोय हे सांगायला की तुमची मनी ऑर्डर बंद भैयाजी. पण ती का? अरे मनीच नाही तर ऑर्डर कशी पाठवणार? पण मग मी काय करायचं? नोकरी. आता हे तुमचं अभ्यासाचं दुकान बंद भैयाजी. म्हणजे आता हे माझ्या साऱ्या महत्वाकांक्षा रसातळाला जाणार काका? महत्वाकांक्षा? भलताच महत्वाकांक्षी पुरुष निघालाच भैया तू आमच्या कुटुंबात. एकेका वर्गात 5-5 वर्ष बसायची तुझी ही महत्वाकांक्षा पूर्ण करायला कुबेरच तुझा काका हवा होता, माझ्यासारखा कर्नल नव्हे. पण काका तुम्हीच तर म्हणाला होतात ना भैया वाटेल तितका शिक. अरे मूर्खा, वाटेल तितका शिक म्हणालो तुम्ही, वाटेल तेवढा वेळ शिक असं म्हणालो नाही. म्हणजे माझं आता हे सगळं अभ्यासाचं दुकान, सगळी स्वप्न बंद म्हणायचं, याच्यातून काही मार्ग नाहीये का काका प्लीज? मार्ग म्हणे मार्ग 2च. एक, कुठल्या तरी बँकेवर मी दरोडा घालायचा, नाहीतर या वयात एखाद्या श्रीमंत विधवेशी नाहीतर राजाच्या मुलीशी लग्न करायचं. एक्सलंट आयडिया काका. द्या टाळी. या ना, बसा बसा बसा. जीवा पाणी आण काकांसाठी. थँक्यू. चा नको, घेऊन आलोय मी. हा तर काय म्हणत होतास तू? ते कसं आहे काका, ते असं आहे आपल्याकडं तसं एक स्थळ आहे. स्थळ? हो, म्हणजे ती राणी पण आहे आणि विधवा पण, मूलबाळकच नाही. अरे पण ती कोण? हर हायनेस देवी कनक लक्ष्मी ऑफ कांदा, सेंट्रल इंडिया. माझा या बंगल्याचा भागीदार आहे ना काका, त्याची ती मावशी, आणि ती आज इथं जेवायला येणार आहे. तुम्ही जेवायला थांबाच काका, अशी संधी परत आयुष्यभरात मिळणार नाही. जेवता जेवता करून टाका प्रपोज. भलत्याच आगाव झालास भैया तू. अरे अजन्म मी अविवाहित राहिलो आणि या वयामध्ये तुम्हाला लग्न करायला सांगतोस? माझ्यासाठी काका, माझ्या शिक्षणासाठी, माझ्या या साऱ्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काका. अरे पण ती नाही म्हणाली तर? ती नाही म्हणाली तर काय पिशाद आहे तिची? अहो तुमच्यासारखा राजबिंडा पुरुष तिला 10 जन्मात मिळणार नाही काका. तुम्ही मिलिटरीचे पुरुष आहात. आता माघार नाही, फॉरवर्ड मार्च. लग्ना बिग्नाचं राहू दे, जेवायला तर मी थांबतोच. बघूया तर खरं तुमची राणी कशी आहे ती. यू आर ग्रेट काका. भैया ए भैया ए भैया ए भैया ए भैया ए भैया हे माझे काका कर्नल डोंगरे, आणि हा माझा मित्र मोरेश्वर पर्वते. ही याचीच मावशी आहे ती राणी. ओ पण भैया माझी अंघोळ नाही आणि दाढीही नाही. अंघोळीचं राहू द्या काका, दाढी माझ्या वस्त्राने करा. ए वस्तारा विकला आपण. राहू दे, बाजूच्याच सलून मध्ये जाऊन चांगली गुळगुळीत दाढीच करून येतो. आलोच मी. लवकर या ना काका. आलोच. मी वाटच बघतोय तुमची. भैया 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 घात झाला, भैया घात झाला. काय झालं? मावशी येत नाहीये. मावशी येत नाहीये? आणि तार आली आहे बघ.
कस मिस्ड ट्रेन नॉट कमिंग टुडे. राणी साहेब आता आता काय करायचं? आता आता राम भयो रे भै राम भयो रे भै राम भयो. मोऱ्या तुझी मावशी जर आता इथं 2 मिनिटात आली नाही तर त्या 2 पोरी 2 क्षण सुद्धा थांबणार नाही इथं. अरे त्यांना इकडे निघालेलं बघून त्यांच्या समोर पळत पळत आलोय मी. आता 2 मिनिटात त्या पोहोचतीलच इथं. मोऱ्या काही झालं तर 2 मिनिटात तुझी मावशी इथं यायला पाहिजे. अरे तू काय 2 मिनिटामध्ये मावशी तयार करायला आपण त्या ब्रह्मदेवाचे बाप लागून गेलो काय? हे कशाला बोलायला लागलाय तुझं? काय रे चुप बसता येत नाही का? कॉंग्रॅच्युलेशन मोर्या. काय? तुझी मावशी आली. मावशी हो कुठे आहे? कुठे? ती काय तुझ्या खोलीत बसली आहे. हा? अरे वा! अरे अरे पण तो तयार आहे का? त्याला विचार. आत्ता करतो. अरे विचार विचार. बंड्या 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 मोऱ्याची मावशी येत नाही रे बंड्या. मी काय करणार? अरे त्या 2 पोरी आता कधीही तर येतील रे आणि त्यांना जर मावशी दिसली नाही ना तर 2 क्षण सुद्धा थांबणार नाही रे त्या. मी काय करू? मोऱ्याची मावशी हो ना प्लीज. अरे प्लीज 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 बंड्या. बंड्या बंड्या त्या मुली इथं असेपर्यंत माझ्या मावशीचं सोंग घे रे प्लीज प्लीज. अरे आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे, आमच्या प्रेमाचा प्रश्न. प्लीज बंड्या. अरे आल्यात राणी साहेब? आल्या राणी आत्ता साहेब? झाल्यात. आतमध्ये वॉश घेत आहेत वॉश. प्रवासाने फार दमल्या असतील नाही त्या? मला तर त्यांना कधी बघेन असं झालंय. आत्ता घेऊन येतो. शेर हिंद कुतुब मीनार दीवान खास दीवान आम हर हाइनेस देवी कनक लक्ष्मी ऑफ कांदा पधार रही है. निगाह रखो मेहरबान. आल्यात मुलींनो. हो. या या मला कडकडून भेटा. मोर्या एवढा का खोकलतोस? टीबी झाला का तुला? मावशी ती ती आहे ना ती माझी निशा. ओ मावशी पुष्पगुच्छ. ओ फ्लावर्स. वा 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 वा. मोर्या हा गुच्छ ठेव तिकडे. आणि मावशी
ही ना ही माझी उषा. काय माल आहे रे. काय म्हणाले? नाही मी म्हंटल किती कमाल आहे. किती कमाल आहे. काय नाव ग बाळ तुझं. उषा. क्यूट क्यूट. मावशी गुच्छ. ओ तू पण फ्लावर्स. हो. वा 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 वा. मोर्या एवढा का खोकलतोस. दम्मा झाला का तुला. भैया हा गुच्छ ठेव तिकडे. काय गेल्या बडांनो यांच्यावर प्रेम करता का. हो. आणि काय रे गुच्छांनो. लुच्चांनो लुच्चांनो तुम्ही आपल्या प्रेमाची भानगड मला सांगितली सुद्धा नाही. पण मी काय म्हणते हा मी तुम्हाला असं विचारतो. मी तुम्हाला असं विचारते की असल्या मुलावर तुम्ही प्रेम कसं करू शकता ग. आमच्या मोरू आहे की नाही मोरू. महामूर्ख आहे. नाही तर आमचा भैया बघ आमचा. त्याला तर मुली अक्कलच नाही. विनोदी आहे ना आमच्या मावशी. मावशी बोलायला लागल्या ना की हसून हसून समोरच्याच्या मुरकुंड्या वळतात. मोरू भैया तुम्ही आज जा बरं. आम्हा बायकांना काही खाजगी बोलायचं असतं ना. एवढं कसं नाही कळत तुम्हाला. हो ना. बायका पुरुष लांबोडे भाजून खाती कोंबडे. हे हवेत कशाला इथे. हा? मुळीच जाणार नाही मी इथून. आणि मी सुद्धा हलणार नाही. 18 वर्षांनी माझी मावशी भेटतीये. मला तिला कडकडून भेटायचंय. मुलींनो तुम्ही जात व्हा. चला चला. नका ग मुलींनो. तुम्ही मला सोडून मुळीच जाऊ नका. तुम्ही ना माझ्या जवळ उभ्या राहा. अशा मला चिचकून. राणी साहेब काय बरं विचारायचंय मला. हा राणी साहेब काय ग आम्हाला की नाही तुमचं संस्थान पाहण्याची फार इच्छा आहे. हो का. हो ना. घेऊन जाल का आम्हाला तुमच्या संस्थानात. अगं एवढ्या लांबून दिसतात का संस्थान. जवळ या दाखवते संस्थान. आता कसं. अगं वेड्यानो तुम्हा दोघींची लग्न मी माझ्या संस्थानात लावणार आहे. हो माझ्या राजवाड्यात. आणि यांच्या खर्चानं तुम्हा दोघींची वरात की नाही मी हत्तीवरून काढणार आहे. हत्तीवरून. हो. हत्तीवरून का. मोर्या तुला बसता येतं का रे हत्तीवर. नाही तर पडायचाच धपकत. मला लहानपणापासूनच हत्तीवर बसता येत नाही. राणी साहेब पण तुमचं हे कांदा संस्थान आहे तरी कुठे. अगं तुला कांदा नाही माहिती. नाही. तुला कांदा नाही माहिती. मलाही नाही माहिती. म्हणजे तुला माहित नाही हे मला नाही माहिती. तुला बांधा माहिती का. नाही. अशा कशा ग मुली तुम्हाला बांधा पण नाही माहिती. तिकडे या. हे बघ हे ना इथले बांधा. बरोबर आहे. त्याच्या पुढे ना हे चांदा. पाठीमागला आलाय मोठा बांधा. त्याच्याच आजूबाजूला ना इथे कुठेतरी कांदा. आणि मग संस्थानाचं नाव कांदा कसं पडलं. संस्थाचं नाव कांदा कसं पडलं. काय पडलं. कसं पडलं. आमच्या संस्थानात की नाही मेल्या कांद्याशिवाय काही पिकतच नाही. एक कांद्याचं झाड नाव हे असं नारळ एवढं उंच.
आणि त्याला ना असे एवढे नारळ एवढे कांदे. पण कांदा कांदा म्हणजे कांदा म्हणजे फ्रूट. फ्रूट? हो. तुमच्याकडे झाडावर कांदे उगवतात? आमच्याकडे तर जमिनीत उगवतात. म्हणूनच इथले कांदे असते टुकले पिटुकले नासके. राज्य सरकार काय करतात हो? कोण राज्य सरकार? तुमचे यजमान हो. हो माही ते तुम्हाला मुले किती आहेत हो? मुलींनो हा? मी आत्ताच लंडनहून आले. हा? मला काही आठवत नाही. असं कसं? त्याचं कसं आहे मी सांगतो ना. लग्नानंतर त्यांचे यजमान वारले. हा आता मी सांगते. आणि पुढे ना मिस्टर वाढल्यानंतर ना मला मुलंच झाली नाही. काका आले वाटतं, थांबा. काय भैया? काका? कोण काका गं? या काका, अगदी वेळेवर आला ना. अगदी वेळेवर. तुमचे काका या. काका या राणी साहेब, हर हायनेस देवी कनक लक्ष्मी ऑफ कांदा सेंट्रल इंडिया. आणि राणी साहेब हे माझे काका कर्नल डोंगरे. राणी साहेब मी आपलं स्वागत करतो. या कोयने डोंगरे. कर्नल डोंगरे मला कडकडून भेटा. आणि या आमच्या मैत्रिणी उषा आणि निशा. नमस्कार. राणी साहेब आपण विलायतेहून कधी आला? केव्हा आले रे मी मोरू? झाले 2-3 दिवस झाले. पावणे 3 दिवसापूर्वी आले. आणि विलायतेला तुमचा मुक्काम कुठे होता? अय कुठे म्हणजे काय? राजवाड्यात. क्वीन एलिझाबेथच्या राजवाड्यात? नाही हे मामालिनीच्या. आता राणी म्हणजे राजवाड्यात थांबणार ना, हो की नाही? ती क्वीन असली म्हणून काय झालं, मी देखील हर हायनेस क्वीन कनक लक्ष्मी ऑफ कांदा नाही का? कनकलक्ष्मी. मग तुमची आणि तिची खूप गट्टी जमली असेल नाही? किती छान. अगं गट्टी म्हणजे काय? हो. 1 महिना आम्ही एकाच खोलीत झोपायचो. हो. अगदी शेजारी. अय्या किती मज्जा. आता शेजारी म्हणल्यावर मजा येणारच. काय? अगं खाली बसून मजा कशी येणार? शेजारी बसा म्हणजे मज्जा येईल. ए मोऱ्या उठ रे, बसू दे मुलींना. बसा ग. राणी साहेब विलायतेला थंडी खूप असते म्हणे. हो खूप घाम येतो. म्हणजे थंडीचं नाव काढलं की भीतीनं घाम उठतो. अगो तिकडे एवढी थंडी असते की आपला दिवा असतो ना, दिवा त्याची जळती वात थिजून जाते थंडीनं. काय म्हणता? हो. आणि मग दिवा विझवायचा असेल तर कसा विझवतात माहितीये? कसा? मोर्या दिवा धर, पुढे धर ना, दिवा धर. खटक 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 हातोडा मारून वाट विझवावी लागते. कमाल आहे, इतकी थंडी असते विलायतेला. हो हे तर काहीच नाही. एके दिवशी एवढी थंडी पडली ना की तोंडातून शब्द बाहेर काढला ना की बुळूक. शब्द बाहेर काढला ना की बुळूक. शी नाही काही, मग? बर्फाचा खडा. आणि मग? बर्फाचा खडा पडायचा बाहेर. आणि मग काय, ऐकणाऱ्याने तो खडा फोडायचा आणि त्याचा अर्थ काढून समजून घ्यायचा. तिकडे तुमच्या आंघोळीचं कसं करता तू? कुणाच्या आंघोळीचं विचारतेस तू? तुमच्या आंघोळीचं हो. मी कुठं रोज आंघोळ करतो. अगं या ना, आपल्या आंघोळीचं असं 4 चौघात कोणी बोलतं का? अगं तिकडे आंघोळ करतच कोण? सकाळी उठलं की आंघोळीची गोळी खायची. झालं अंग स्वच्छ, गोर पान हिच्यासारखं. मग माझ्या मोऱ्याला का नाही दिली ती गोळी? साहेब बाहेर राव बहादूर टोनगे म्हणून कोणी आले की? आला टोंगे आला. भैया आमचे काका आता काय करायचं? खरंच काका आले. भैया मोरू आम्हाला कुठेतरी लपवा. अगं एवढं घाबरायला काय झालं?
माझं पण नाव हर हायनेस किन कनक लक्ष्मी ऑफ कांदा आहे. मी तुमच्या काकांना कच्च्या कांद्यासारखा खाऊन टाकीन. कचा कचा कचा. तुम्हाला लपायचंय का? तुम्हाला लपायचंय का? लपायचं. तू एक काम करा, तुम्ही ना इथं नको बाई. तुम्ही इथे नको बाई. हा, तुम्ही ना माझ्या पाठीमागे उभं राहा. पाठीमागे. मोर्या लपलत. मोर्या जा दे पाठवून यांच्या काकाला का पोकाला. यावं या राव बहादूर या. यावं राव बहादूर. ओळखत काय मी तुम्हाला तुम्ही व्हा बाजूला. उषा निशा हे बघा, मी 3 वेळाच्या आत जर खाली नाही आला तर याद राखा. 1 2 उषा निशा माझ्या गैरहजेरीत तुमचे हे धंदे. चला आता घरी चापकानं पाकच फोडून काढतो. कोण हो तुम्ही? हं? आणि काय हो माझ्या समोर असली असभ्य भाषा बोलायला तुला लाज कशी नाही वाटत? पहा बाई, ए बाई कुणाला म्हणतो? मी का बाई आहे का? बाई म्हणतो मला, मी बाई आहे का? बाई म्हणतो मला. बाई मी बाई आहे का? मी राणी आहे ना. राणी आहे ना मी. कर्नल डोंगरे यांचं नाव टिपून घ्या बरं. नाव टिपून घ्या यांचं. मला आत्ताच्या आत्ता गव्हर्नरला तार केली पाहिजे. गव्हर्नरांना तार करून काय फायदा व्हायचा नाही. महापौर आहे मी या शहराचा. राव बहादूर टोणगे म्हणतात मला. गव्हर्नरांना 2 वेळा मानपत्र दिलंय मी. माझ्या संस्थाधाम महापौर असला असताना तर फाशीची शिक्षा दिली असती. संस्थानात होय राव बहादूर, तुम्ही ओळखलं नाही त्यांना? तुम्ही नका मध्ये बोलू, शांत बसायचे. काय हो रेडे? टोणगे प्लीज. टोणगे जरा इकडे या बरं. या ना. या ना. या ना गडे. बसा लाजतंय का एवढे? याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुमचं नाव टोणगे आणि तुम्ही आता या मुलींच्या अंगावर मारक्यात टोणग्याप्रमाणे धावून गेलात. तेव्हा मला पाहायचं होतं तुमच्या डोक्यावर शिंगबिंग आहे की काय. थट्टा शोभत नाही आपल्यालाही. मग तुम्हाला तरी ही पगडी शोभते का? किती जुनी आहे. हो ना. माझ्या जवळ यायचं तर असली घाणेरडी पगडी घालून नाही यायचं कडे. आपलं नाव कळलं तर बरं होईल. काका, या हर हायनेस देवी कनक लक्ष्मी ऑफ कांदा सेंट्रल इंडिया. काय म्हणता? माफ करा युअर हायनेस. आय एम युअर ओबड आय मीन ओबिडियंट सर्वंट. उठा टोणगे. एका अटीवर मी तुम्हाला माफ करतो. करते. तुम्ही आज की नाही माझ्या बरोबर माझ्या पंक्तीला जेवायला थांबलं पाहिजे. माझं जेवण झालंय राणी साहेब. मग मला वाढायचं काम करा, नाही तर माझ्या हातावर पाणी घाला. वा वा वा, मोठ्या आनंदाने. मुलींनो, काकांना घेऊन आज जेवायची तयारी करा. मी आलेच. इकडनं नाही, चला काका. इकडनं बनवे. तिकडनं जा. चला काका. चला. चला आतमध्ये जाऊन तयारी करा. चला. कर्नल डोंगरे, येस. तुम्ही पण थांबायचं हा जरूर. माझ्याबरोबर जेवायला. होय. मी आलेच. भैया, राणी साहेब दिसायला तशा काही वाईट नाही आणि तू म्हणत असशील तर करतो मी प्रपोज. नको ते बघू आपण नंतर. अरे पण ऐन वेळी अडचण नको म्हणून मी हे अंगठी देखील आणून ठेवली. अंगठी? होय.
नको, त्याचं काय करायचं ते आपण पण ठरवू. का? अहो, आता तुम्ही जेवणाची तयारी करा, मी नंतर बघूयात आपण त्याचं काय करायचं ते. कुठे आहे तो? हा काय आतमध्ये गेलाय? काय करतोय? काय करतोय? बघ बघ काय करतोय? अर्धा तास झाला यार सिगारेटने डोकं दुखत होतं. मग काय भैया साहेब, कसं काय झालं सोंग? कशी काय झाली मोरूची मावशी? परंपरा बदमाश. आमच्या समोर आमच्या पोरींना मिठ्या मारतोस तू? आणि त्यांचे गालगुच्छ घेतोस आमच्या समोर. अरे बंड्या म्हणून नाही घेतले, मावशी म्हणून घेतले. काय बिघडलं त्यात? हा? काय बिघडलं? पुन्हा जर असा फाजीलपणा केलास ना, हा. याद राख याद राख. काय बेमान आहात रे. तुमच्यासाठी मी हे सोंग घेतलं, हा ब्लाऊज घातला, एवढी साडी घातली, आणि वर मलाच बोलता? खड्ड्यात गेली मोरूची मावशी. अरे हट! मी नाही थांबणार. चला ना राणी साहेब, चला ना राणी साहेब. राणी साहेब येत आहेत कपडे बदलून.